आणि घरी होममेकर म्हणून सर्व सांभाळणं, ही दोन वेगळी दुनिया आहे की नाही. ही माझी एकच रिॲलिटी आहे. डबल काम, डबल स्ट्रेंथ आणि झिरो एक्सक्यूज. काय वाटतं तुम्हाला? तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण तुम्हाला माझं रुटीन कसं असतं ते दाखवणार आहे आणि डॉक्टरांचं लाईफ पण कसं असतं ते तुम्हाला दाखवणार आणि त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात काही थोडीशी माहिती पण मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा, म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर समजेल की डॉक्टर असून सगळं मॅनेज कसं करते. तर नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो, हीच बापांच्या चरणी प्रार्थना. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, मला विचारतात तू कसं मॅनेज करते? उत्तर सोपं आहे हो. बॅलन्स परफेक्ट नसतं, पण डेडिकेशन परफेक्ट असतं माझं. आणि सकाळची टायमिंगचं ही माझ्यासाठी तर एक्झामसारखी असते. घर, मुलं, किचन, कपडे, दूध, डबा सगळं एका टाईमलाईनवरती चालू असतं आहे. मदर असो किंवा होममेकर, घरातलं काम कधी थांबत नाही. तुम्ही असो किंवा मी असो, या कामात सर्टिफिकेट किंवा ॲप्रिसिएशन नसतं, पण हे चाललं म्हणून आपल्या बाकीचं चालतं. काय वाटतं? घरातून बाहेर पडताना माझा डबल रोल असतो. म्हणजे किचनपासून स्टेथोस्कोपपर्यंतचा प्रवास रोजचा आहे, पण कोणालाच तो दिसत नाही. क्लिनिकमध्ये माझा वर्ल्ड वेगळा असतो. तिथे पेशंट, इमर्जन्सी केस, ट्रीटमेंट आणि डिसिजन. इथे भावनांना वेळ नसतो. म्हणजे मग डॉक्टर असणं म्हणजे फक्त नॉलेज नाही, तर तो रिस्पॉन्सिबिलिटी आहे. प्रत्येक डिसिजनमध्ये जीवन असतं. कधी कधी ॲप्रिशिएशन मिळतं, कधी नाही, पण सर्व्हिस थांबत नाही. घरात आपण कपडे वगैरे धुतो, आल्यानंतर कपडे वगैरे चेंज करतो. आता ती पण एक रिस्पॉन्सिबिलिटी. घरी आल्यानंतर अंघोळ करा, क्लिनिकचे कपडे बाहेर काढून ठेवा, वेगळे धुवायला टाका. हॉस्पिटल संपलं की काम संपत नाही माझं. घरी आली की घराची कामं. मग ती शिफ्ट माझी स्टार्ट होते, सेकंड शिफ्ट याला म्हणावं लागेल, डबल ड्युटी. बऱ्याच जणांना घरकाम छोटं वाटतं, पण टाईम, पेशन्स आणि लव लागतो. हे कमी नाही, हे व्हॅल्यू आहे. घर चालवणं म्हणजे फक्त साफसफाई नाही, ते इमोशनल लेबर आहे. प्लॅनिंग, थिंकिंग, केअरिंग, ह्या सगळ्या वस्तू त्याच्यात येतात. डॉक्टर असणं माझं प्रोफेशन आणि होममेकर असणं माझं आयडेंटिटीचा भाग आहे. मी एकाच गोष्टीत अडकून राहत नाही, मी दोन्ही रोल्समध्ये जगते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता समजून घ्या, वर्किंग वुमन असो किंवा होममेकर असो, मदर असो किंवा प्रोफेशनल, स्त्रिया मल्टिपल रोल कॅरी करतात. तुम्ही असो किंवा मी असो, आणि त्यात स्ट्रेंथ आहे, विकनेस नाही. मला तरी वाटतं की जीवनात एकच रोल उचलणं सोपं आहे, पण अनेक रोल्स निभावणं हे पॉवर आहे. म्हणून हे सगळे मल्टिपल कामं करणं पण एक आपल्यासाठी, होममेकर असो का मी, डॉक्टर असो का तुम्ही असो, सगळ्यांना खरंच खूप, म्हणजे डबल स्ट्रेंथ वर्किंग मॉम्स असं म्हणता येईल आपल्याला. म्हणतात ना, मदरहूड प्लस प्रोफेशन, दोन्हींची जंगलिंग सोपी नसते. पण जेव्हा स्वतःच्या हातानं घरही चालतं आणि करिअरही, तेव्हा प्राऊड वाटतं हो. डॉक्टर प्लस होममेकर दोन्ही मीच. म्हणजे मनाला कसं एकदम असं वेगळं रिलॅक्स देऊन जातो की नाही, आपण दोघी जबाबदाऱ्या एकदम चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो. मला तर एक वाटतं, घर सांभाळणं ही पण एक फुल टाईम ड्युटी आहे आणि डॉक्टर म्हणून दुसरी फुल टाईम ड्युटी, बरोबर? आणि दोन वर्ल्डमध्ये बॅलन्स हेच खरं स्ट्रेंथ. माझं प्रोफेशन मला पेशन्स, केअर शिकवतं आणि घर मला लव आणि पेशन्स शिकवतं. होममेकर असणं कमजोर नाही हो, डॉक्टर असणं ग्लॅमरस नाही. दोन्ही करून जगणं हीच माझी सुपर पॉवर वुमन आहे, असं मला वाटतं. उठल्यावर रोज सकाळची किचनची कामं, घराची धावपळ
आणि त्याच वेळी मनात रुग्णांची काळजी असते. एकीकडे घर, दुसरीकडे क्लिनिक, पण या दोन्ही रोलमध्ये एकत्र सांभाळणं हेच खरं सुपर पॉवर वुमन आहे. कारण मी डॉक्टर आहे पण आणि होममेकरसुद्धा. म्हणून हे दोघं रोल मला अगदी म्हणजे तंतोतंतपणे पाळायला लागतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा की माझ्या बाबतीत तुम्ही सहमत आहात की नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि शेअर आणि सबस्क्राईब पण करा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि सध्या सर्दी खांसीमुळे माझा आवाज एकदम चेंज झाला आहे, तरी पण आज व्हिडिओ टाकायचा मी प्रयत्न केला आहे. तर म्हणजे मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की वर्किंग वुमन असो किंवा हाऊसवाईफ असो, त्यांना कितीही काहीही करू दे, घरकाम कुणालाच सुटलेलं नाही आहे. त्या जागेवर मी, माझ्या जागेवर तुम्ही असो किंवा तुमच्या जागेवर मी असो, फक्त आपले आरोग्य व्यवस्थित राहिलं ना की आपण हे सगळं मॅनेज करतो. म्हणून स्त्रियांनी जास्तीत जास्त त्यांच्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे असं मला तरी वाटतं. कारण आरोग्याकडे जर लक्ष दिलं तर आपण आपल्या याच्यावरतीच सगळं घर चालतं. एक दिवस आपण जर झोपून राहिलं ना तर सगळं घर झोपल्यासारखं वाटतं. कुठलीही कामं होत नाही, घरातली सगळी कामं पेंडिंग असतात. आपल्या कामवाल्या येतात, किती कामं करतील करून. त्यांचं काम फक्त असतं लादी पुसणं, भांडी घासणं, बस. इतर कामं नाही करत त्या. इतर कामं आपल्यालाच मॅनेज करावी लागतात. तर आता मशीन जरी कपडे धुतं तरी ते थोडेसे वाळलेले ड्राय कपडे आपल्याला बाहेर टाकायलाच लागतात. ते जर असेच ठेवलं तर त्याचा वास येतो. अशा प्रकारे सगळं मॅनेज करायचं. सगळ्या गोष्टी आपल्या ह्याच्याने म्हणजे एक रुटीन दिवसभराचं काय ते सगळं आपण असं फॉलो केलं तर जास्त थकायला होत नाही. आणि आमच्या घरी आले तर तुम्हाला साखर नाही भेटणार एक पॉईंट ऑफ टाइमला, पण आईस्क्रीम नक्की भेटेल. आणि नेमका आईस्क्रीम नव्हती.